नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे खमंग आणि हेल्दी असा मेथी पराठा। हा पराठा खायला जितका चविष्ट आणि तितकाच आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे। चला तर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची, जिरे, लसूण, कोथिंबीर, मीठ हे टाकून याचा ठेचा तयार करून घेते आहे। जाडसर असा वाटून घ्यायचा आहे। इथे मी मेथी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली आहे आणि त्यानंतर एका ताटामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, त्यानंतर लाल तिखट, जिरेपूड, थोडासा ओवा, नंतर बनवून घेतलेला ठेचा, धने पावडर टाकली आहे, कापून घेतलेली मेथी आणि 2 चमचे पांढरे तीळ पण घालायचे आहेत। तिळाने खूप मस्त असा मेथी पराठा लागतो। आणि दही घातलं आहे, 3 ते 4 चमचे दही घातलं आहे मी तर, आणि थोडंसं तेल, हळद, मीठ घालून पीठ मळून घेऊया। आणि त्यानंतर पीठ मळून घेतल्यानंतर 5 ते 10 मिनिटं झाकण देऊन थोडा वेळ ठेवून देऊ असंच। आणि तोपर्यंत मी इथं दह्याला फोडणी देऊन घेतलेली, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि मीठ टाकलं आहे। आता परत आपण या पिठाला थोडं चांगलं मळून घेऊ आणि याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊया। हे बघा मी करून घेतले तिथं, आणि आता पराठा लाटून घेते। हे बघा, आता यामध्ये मी आणखी एक गोष्ट ॲड करणार आहे, ती म्हणजे चीज। मुलं असं चीज खात नाहीत ना माझी, त्यामुळे मी असं यामध्ये चीज घालून पराठा मस्त असा लाटून सोनेरी रंगावर भाजून घेते आहे। खूप छान लागतो असा पराठा, दह्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खूप आवडीने खातात ही मुलं, गरमागरम मस्त असा। इथे मी सगळे पराठे या पद्धतीने बनवून घेणार आहे। आणि पराठे सगळे झाले की आम्ही गरमागरम असे दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा सॉससोबत खाऊन घेतो। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक यू।